इसवी सन 1755 साली जन्मलेल्या डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन सरांनी होमिओपॅथीचा शोध लावला. हे सर्वश्रुत आहे. पण भारतात होमिओपॅथी कशी आली? तर 1810 साली सॅम्युअल हनीमॅन सरांचे शिष्य डॉक्टर जॉन मार्टिन हनिंगबर्गर यांनी भारतात येऊन होमिओपॅथीच्या मदतीने बऱ्याच रुग्णांना बरं केलं. 1839 साली त्यांची झालेल्या दुसऱ्या व्हिजिटमध्ये त्यांनी पंजाबचे राजा रणजित सिंग यांना डलका मारा या होमिओपॅथिक औषधाने बरं केलं आणि होमिओपॅथीला खऱ्या अर्थाने राजाश्रय मिळाला. महाराष्ट्रात आणि त्यातल्या त्यात कोल्हापुरात होमिओपॅथी जर कोणी आणली तर ते आपल्या सर्वांचे लाडके राजा लोकराजा श्री छत्रपती शाहू महाराज यांनी 1896 साली आलेल्या प्लेगसारख्या भयानक आजारावरती साथीच्या आजारावरती नियंत्रण मिळवण्यासाठी त्या काळी त्यांनी अहिल्याबाई होमिओपॅथी दवाखाना सुरू केला. हा दवाखाना महाराष्ट्रातलाच नव्हे तर संपूर्ण भारतातला पहिला होमिओपॅथिक दवाखाना होता. या दवाखान्याच्या अंतर्गत बऱ्याच रुग्णांना होमिओपॅथिक उपचार अत्यल्प दरात दिले जात होते आणि होमिओपॅथी लोकांना समजावी, होमिओपॅथीविषयी लोकांचं ज्ञान वाढावं म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी छोटी छोटी पत्रकं तयार केली आणि ही पत्रकं गावोगावी वाचून दाखवण्यात आली. त्यामुळे अशिक्षित लोकांपर्यंत सुद्धा होमिओपॅथी खऱ्या अर्थानं पोहोचली. आजही हा दवाखाना छत्रपती शाहू महाराज होमिओपॅथी दवाखाना या नावानं भाऊसिंगजी रोडला अगदी कोपऱ्यात हा छोटासा